शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन महाविकास आघाडीचा मोर्चा किल्ले शिवनेरी गडावरून निघाला आहे. तो आज बारामतीमध्ये आहे आणि त्यानंतर उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी जुन्नरचे आमदार अतुल बेनके आहेत. किल्ले शिवनेरीतून शेतकऱ्यांचा आक्रोश निघाला आहे. काय प्रतिसाद आहे शेतकऱ्यांचा? विशेषतः अमोल कोल्हेंनी जो मोर्चा काढलेला आहे तो शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. एक शेतकरी म्हणून माझा त्या मोर्चाला तर पहिल्यांदा पाठिंबा आहेच. पण लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्याचे विविध कारणं असतील. एकतर पहिली गोष्ट म्हणजे आता प्रत्येक शेतकरी त्याच्या शेतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये व्यस्त आहे. भरणीचा काळ चालू आहे, काही पिकं दुसऱ्या भरणीवर आलेली आहे आणि म्हणून जो तो शेतकरी आहे तो त्याच्या यंदाच्या हंगामाच्या तयारीमध्ये आहे. म्हणून दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला काय हरकत नाही, पण त्याला एक राजकीय वलय जर लागलं आणि आत्ता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर त्याच्यापूर्वी जर अशा गोष्टीतून पुढं झालं तर लोक धजावतात. ते खूप मोकळ्या मनाने पुढे येत नाही. पण दादा बोलले लोकांचा पाठिंबा असेल पण पुढं कसं यायचं, किंवा आता याला राजकीय अंग लागल्यामुळं पुढं कसं यायचं, असं लोकांच्या मनामध्ये संभ्रम असेल म्हणून फारसं तेवढे आलेलं असेल. पण काढला तो मोर्चा तो चांगल्या हेतूनी काढलाय किंवा चांगल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी काढलाय असं माझं मत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. मात्र अजितदादांनी याला तुम्ही म्हटलं राजकीय रंग नाही आला पाहिजे, पण अजितदादांनी एक आव्हान दिले, शिरूरच्या खासदारांना पाडणार म्हणजे पाडणार. तुम्ही सोबत आहात का दादांच्या या वक्तव्यानंतर? कसं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता जी 2 ठिकाणी झालेली आहे, मी माझी भूमिका जी आहे ती डे 1ला जी जाहीर केलेली आहे त्याच भूमिकेवर मी अजूनही ठाम आहे. म्हणून यांचं बरोबर का त्यांचं बरोबर का त्यांच्या बाजूने का यांच्या बाजूने मी अद्यापही ठरवलं नाही. मी जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे. जुन्नर तालुक्याच्या हितासाठी, जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी मला जे जे करता येईल ते मी करणार आहे. अजून राजकीय स्थित्यंतर, अजूनही पक्षाचं काय होतं, अजूनही निवडणुकीच्या समोर कोण कोण उमेदवार होतात, हे खूप जरतरचे विषय आहेत. पण ह्या सगळ्या सगळ्या खिचडीमध्ये आपल्या जुन्नर तालुक्याच्या विकासाला कुठल्या प्रमाणात बाधा पोचली नाही पाहिजे हे माझं प्रथम कर्तव्य आहे आणि त्या प्रथम कर्तव्याच्या अनुषंगाने पुढं जाण्याची माझी ती भूमिका आहे आणि त्याच्यावर मी ठाम आहे. महाविकास आघाडीचा हा मोर्चा आहे असं सांगितलं जातं. त्यामध्ये सगळे घटक पक्षही सहभागी आहेत आणि आपणही महाविकास आघाडीमध्ये आहात. जरी राष्ट्रवादी पक्षाचे दोन्ही गट झाले असते तरी मोर्चा हा महाविकास आघाडीचा आहे. त्याचं नेतृत्व सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे करतायत. या मोर्चाला अनिल पाटील जे आहेत अजित पवार गटाचे, त्यांनी सांगितलं हा अभिनय मोर्चा आहे. अभिनयाची भूमिका या मोर्चातून अमोल कोल्हे साध्य करतात. खरंच वाटतं का असं? महाविकास आघाडी आणि इकडं महायुती, मी तटस्थ असल्यामुळं मी नाही महाविकास आघाडीत आहे, मी नाही महायुतीत आहे. मी आता तालुक्याचा आमदार आहे आणि सरकारमध्ये जे मुख्यमंत्री आहेत, जे उपमुख्यमंत्री आहेत, जे मंत्री आहेत त्यांच्याकडून माझ्या तालुक्यासाठी पाहिजे तेवढा निधी आणण्याचा प्रयत्न मी करतो आहे. आता अनिल पाटील काय म्हणाले, अजितदादा काय म्हणाले, त्याच्यावर अमोल कोल्हे त्यांना काय प्रतिक्रिया दिली, या मोठ्या लेवलचा मी माणूस नाही, मी छोटा माणूस आहे. तेवढी माझी पात्रता नाही आणि मी त्याच्यावर काही बोलू इच्छित नाही आणि मी त्याच्यामध्ये पडणं योग्य नाही असं मला वाटतं. खरं तर या सगळ्या गोष्टी राजकारणाच्या बाजूला गेल्या, मात्र 4 भिंतीच्या आतमध्ये काही गोष्टी एकमेकांना शेअर केल्या जातात. अमोल कोल्हेंचे तुम्ही जुने मित्रही आहात, अनेक गोष्टी एकमेकांच्या शेअर केल्या असतील. मात्र हा मोर्चा निघाल्यानंतर अगदी अजितदादांनी असेल, हसन मुश्रीफांनी असेल, 4 भिंतीच्या आतमध्ये ज्या गोष्टी घडल्या, अगदी मी पुढं लढणार नाही, अमोल कोल्हेंच्या मालिकांचे त्याचं आर्थिक गणित, या गोष्टी पुढं आल्या. खाजगीतल्या गोष्टी चव्हाट्यावर येत आहेत. ही राजकारणाची दिशा बदलत नाही का? राजकारणाची दिशा आता पूर्वीपासून किती कशी बदलली. मी जेव्हा निवडून आलो तेव्हा मला कल्पना नव्हती की मी महाविकास आघाडीमध्ये सत्तेत येईल. तो आमच्यासाठी एक आनंदाचा धक्का होता. नंतर एकनाथ शिंदे निघून गेले, त्याच्यानंतर ते निघून जातील असं मला कधी वाटलं नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही विरोधात आलो. आम्ही जेव्हा त्या दिवशी विरोधात बसणार होतो तेव्हा आम्ही सगळे आमदार अजितदादांच्या दालनामध्ये, ते उपमुख्यमंत्री महाविकास आघाडीचे असेल तेव्हा बसलो. तेव्हा पण जे जे चर्चा झाली ते बऱ्याच चर्चा झालेल्या, अजून काहीच त्याच्या बाहेर आलेल्या नाहीत. त्याच्यातले थोडे पैलू बाहेर आलेले आहेत. त्यानंतर काय काय घटना घडल्या
साहेबांचा राजीनामा असेल, त्यापूर्वी काय काय घडलं, सगळे मंत्रिमंडळ बसले असतील किंवा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणले असतील, ते साहेबांच्या पशी काय बोलले, साहेब काय म्हटले, साहेबांनंतर आमदारांच्या मिटिंगमध्ये काय म्हटले, हे अजून काहीच बाहेर आलेलं नाही. तसं कधी बाहेर तर येईल? अमोल कोल्हे आणि दादांची काही संभाषण आहेत, हा एक पार्ट आहे. आणि हा जेव्हा बाहेर आला, खाजगी गोष्टी बाहेर आल्या नाही पाहिजे, पण खाजगी गोष्टी बाहेर कधी येतात, त्याला काहीतरी पार्श्वभूमी असते किंवा काहीतरी घडलं असेल म्हणून ते बाहेर आले असतील. आता ते येऊ नये ह्या मताचा मी आहे. आता ज्यांनी काढल्या हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी काढले किंवा हे नाही काढले, म्हणून त्याच्यावर मी काही वेगळं भाष्य करणं योग्य राहणार नाही. पण ह्या ज्या खाजगी गोष्टी आहेत त्याला काहीतरी पार्श्वभूमी आहे. मी ॲज अ आमदार म्हणून मी जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाचं काम करतोय, जुन्नर तालुक्यामध्ये माझे ही सगळे आता साथीदार आमचे माझ्याबरोबर आता उभे आहेत, अशा अनेक लोक आहेत ना. एखाद्या भूमिकेतून आम्ही पुढं जात असताना एखादा जर आमच्यातला माणूस असेल, तो जर अचानक वेगळ्या भूमिकेत, आमचं सगळं ठरलं असताना जर वेगळ्या भूमिकेत करत असेल, अशा काही घटना घडतात ना. पण त्याला काहीतरी पार्श्वभूमी असते, तो तसा का वागला, मग ते वागल्यानंतर आम्ही समजा चिडलो, त्याच्यावर मी चिडून काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त केली, याला काहीतरी पार्श्वभूमी आहे. आता ह्या सगळ्या ज्या पार्श्वभूमी आहेत, या काढायच्या नाही काढायच्या, या सगळ्या गोष्टी ते वरिष्ठ नेते ठरवतील, आमचे मित्र खासदार साहेब ठरवतील. आता ते परवा म्हटलंय की बात निकली है तो दूर तक जाएगी. आता कितने दूर तक कोण खिचतं आहे, मी त्यासाठी मी खूप छोटा माणूस आहे, मी याच्या वादात पडत नाही. पण अनेक गोष्टी आहेत, अनेक हे आहेत, मी ते काय बाहेर बोलणार नाही, पण आहेत बऱ्याचशा गोष्टी. राजकारणात त्यांच्या पडणार नाही, मात्र ज्यावेळेस 2 गट पडले त्यावेळेस तुमचंही शपथपत्र अजितदादांना मिळालं आणि अमोल कोल्हेंचंही मिळालं. अजितदादांना अपेक्षा होती का की अमोल कोल्हे आपल्या गटात येतील? कसं आहे, अजितदादांनी मला जेव्हा आदल्या रात्री 11 वाजता फोन केला, तेव्हा सकाळी इकडं बंगल्यावर या, तेव्हा मी तिथं बंगल्यावर गेल्यानंतर तिथं आपले सगळे खासदार होते, सगळे आमदार होते, तिथं राष्ट्रवादीचे 43 आमदार होते. आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला सगळ्यांना सांगितलं की आपल्याला अशा अशा भूमिकेतून जावं लागेल, आपला पक्ष एक संघ आहेत, सर्वांची त्याच्यामध्ये सहमती आहेत, आणि पुढं जाताना आपल्याला कशा कशा गोष्टी कशा कशा पद्धतीने पुढे पार पाडायच्या आहेत, गोष्टी करायच्या. ज्याच्यात डॉक्टर साहेब होते ना, डॉक्टर साहेबांच्या आमची चर्चा पण झाली. किंवा तिथं जेव्हा मी आलो, सगळे नेते मंडळी बसले, ते सुप्रियाताई पण होतं तिथं. आणि तेव्हा जे घडलं, आम्ही सगळं आमचं जे काही शपथ घ्यायला गेलो, एवढं अचानक जाईल असं पण मला वाटलं होतं. तेव्हा मी अचानकपणे तिथे गेलो, पण शपथ घेऊसपर्यंत सगळं होऊसपर्यंत सगळे आपण एक आहे. मी आहे ना, ह्या साईडला जावं का त्या साईडला जावं ह्या मताचा नाही आहे. माझं मत असं आहे की सगळे एक पाहिजे, ॲज अ पॉवर फॅमिली म्हणून, राष्ट्रवादी फॅमिली म्हणून. पण त्यानंतर संध्याकाळी काय पडसाद घडायला लागले किंवा ते दिसायला लागलं. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये तिथं 43 आमदार होते, तिथं डॉक्टर साहेब होते, तिथं सुप्रियाताई पण होत्या, त्यानंतर निघून गेल्या. पण खरंच जर गडबड होती किंवा काय जर असतं, तर मी जेव्हा तिथं आलो, तर मी तर छोटा माणूस आहे ना, निदान ताईने त्यांनी मला काहीतरी बोलायचं किंवा काहीतरी सांगायचं. आम्हाला काहीच कल्पना नव्हती, काही माहीत नव्हती. जे काय होईल ते आपल्या भवितव्यासाठी, आपल्या याच्यासाठी चांगलं होईल या हेतूने आम्ही पुढं जाण्याच्या भूमिकेतून आहे. शेवटी वरच्या पातळीवर काय घडतं, त्यांच्या आणि साहेबांशी काय चर्चा आली, आम्हाला त्याच्यातलं काय माहीत नाही. त्यांची चर्चा आहे, जेवढं मला माहीत आहे ते मला माहीत आहेत, पण मी ते ओपन करू इच्छित नाही, मी ते बाहेर सांगणार नाही पण नाही. पण बऱ्याच गोष्टी आहेत ते आता यथाचित काढायच्या नाही काढायच्या, ते वरच्या लेवलचे लोक ठरवतील किंवा हे गोष्टी करतील. पण काहीतरी आहे, 100% आहे, त्याशिवाय असं काही घडत नाही. ते तुम्ही आता म्हटला की पवार परिवार हा एकत्र राहिला पाहिजे. कुठं गोडं पाणी मिळते? नाही तर मी कसं काय सांगणार कुठं पाणी पिते. माझी जी इच्छा आहे ना, माझी इच्छा आहे, आता कुठं गोडं पाणी पितं मला काय माहिती. का येऊ शकत नाही पवार परिवार एकत्र? येतील ना, मला तर लय खात्रीने विश्वास आहे. हे सगळे पवार साहेब, दादा, ताई, हे सगळे एकत्र येणार. सगळे एकत्र येणार. उद्या जिल्हाधिकारी कार्यावरती जन आक्रोश या मोर्चा आहे. आपले पोस्टर जुन्नरमध्ये झळकतात की मोठ्या संख्येने उपस्थित राहा, उद्या पवारसाहेब मार्गदर्शन करणार आहे. तुम्ही या सभेला जाणार का? नाही, मी आधीच सांगितले, तो महाविकास आघाडीचा मोर्चा असल्यामुळे मी जाणार नाही. याचा अर्थ मी काही तालुक्यातून कोणाला अडवलं आहे असं पण नाही. आता माझ्यावर मोहित दादा आहे,
तो आमचा उत्तरचा जिल्हा परिषद सदस्य आहे. तो होता ना मोर्चामध्ये आणि आमची चर्चा आली असंच आहे. म्हणजे जावा ना, खासदार काय आपलेच आहे, शेतकऱ्यांसाठी काढले, काढा. असं काय नाही. आमच्या तालुक्यात सगळे लोक जे आहेत ते राष्ट्रवादी, मी अजूनही एक संघ ठेवली, भविष्यातही एक संघ राहावं, माझ्या तालुक्याचा विकास घडावा, सगळे नेते एक यावं आणि एका दिशेने वाटचाल करावी, ही माझी इच्छा आहे. महाविकास आघाडीचा मोर्चा असल्यामुळे मी काय जाणार नाही. पण अनिल पाटील म्हणतात ही अभिनयाची यात्रा आहे. आता ते म्हणले ना, आता अनिल पाटील म्हणलं, अतुल बेनकेने कशाला काय वेगळं अजून म्हणायचं, ही अभिनयाची आहे, खरंच शेतकऱ्यांसाठीची आहे किंवा हे, असं मी त्याच्या पडू शकत नाही. तर ते म्हणले तर त्यांनाच विचारा ना, त्याच्यावर मी कसं काय प्रतिक्रिया देणार. नाही, अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा इतिहास सांगतायत. एकीकडं ती अभिनयाची भूमिका आहे, दुसरीकडं राजकारण आहे. कुठंतरी त्यांना रोखण्याचा प्रयत्न होतोय का म्हणजे कोण रोखतंय? विरोधात हे अशा टीका करून? नाही, आता कसं आहे, ते शेवटी प्रत्येक नेता हा एक अभिनेता त्याच्यामध्ये दडलेलाच आहे. आणि मी तर म्हणून हे अभिनेत्यांपेक्षा प्रत्येक नेता हे उत्तम अभिनेता असतो. आणि मला डॉक्टर अमोल कोल्हेंचा, आम्हाला जुन्नर तालुक्यातल्या कुठल्याही पक्षात जरी असला तरी त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्यांनी जी केलेली आहे त्याचा अभिमानच आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्यांची गरुड झेप पिक्चर, त्याच्यात त्यांनी जो अभिनय करून खरा छत्रपती शिवाजी महाराज जो दाखवला आहे, ते निश्चितच आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. त्याचा आम्हाला वेळोवेळी हा निश्चित प्रकारे आनंद स्मरणात राहील, असं कायम ते समोर आल्यावरती असं जाणवतं. आणि भविष्यातही त्यांनी असे अनेक रोल करावेत आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना जगासमोर त्यांचे असे अनेक पैलू असतील ते त्यांनी दाखवावे, असं आमचं सगळ्यांचं मत आहे. पण दादा त्यांना राजकारणात पाडणार आहेत. आता ते मी कसं काय बोलणार? आता मी साईडच सिलेक्ट केली नाही तर मी पाडणार का निवडून आणणार की मी काय भूमिका? मित्र म्हणून मदतीला राहणार का? नाही, तो तेव्हाचा प्रश्न आहे. तो माझा चांगला मित्र आहे, तो माझा नेता आहे, तो माझा लहानपणापासूनचा मित्र आहे, तो माझा शेवटपर्यंत मित्र राहणार. मी भविष्यात राजकारणामध्ये जर समजा एखादी दिशा निवडायची ठरवली तर तेव्हाच ते मी ठरवलं. आता वल्लभशेठ बेनके साहेब आणि शिवाजीराव आढळराव हे खूप पूर्वीपासून जे मित्र आहेत, पण ते शिवसेनेत, हे राष्ट्रवादीत. आता ते मित्र म्हणून वल्लभशेठनी शिवाजीराव आढळरावचं काम केलं असं नाही. राजकारणात जेव्हा दंड थोपटायचे, लढायचं, तेव्हा लढणारच, पण इतर वेळी त्यांच्या मैत्रीचे संबंध होते, असं नाही. मग तसं जरी काय असलं, विरोधात असू नाही तर बरोबर असो, ते तेव्हाची जी वेळ ठरेल. ही शेवटी राजकीय विचार भूमिका आहे. माझ्या विरोधात शरददादा सोनवणे, आशाताई बुचके, आम्ही एकमेकांचे दुश्मन थोडी आहे. त्यांचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे, त्यांना आमदार व्हायचं आहे, मलाही आमदार व्हायचं आहे, तेवढं राजकारणामध्ये होणारच ना. पण इतर वेळी आम्ही एकत्र आहे. एखाद्या कामासाठी मला जमलं नाही तर त्यांना सांगतो जरा तिकडून जोर लावा, त्यांचं सरकार आल्यावर असा प्रयत्न करतो. पाण्याचा प्रश्न निघाला, ताई आणि आम्ही एकत्र चंद्रकांत दादाकडे गेलो होतो. आता जर काही विषय निघाला तर ताई, आम्ही, दादा, शरददादा, आम्ही अजितदादाकडे जाऊ, असं काही नाही. असं एकत्रितपणे मैत्री वेगळी, राजकारण वेगळं, आणि त्या भूमिका ज्या आपण जेव्हा जे घेऊ त्या दृष्टिकोनातून पुढे जाण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. पण जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून मला आत्ता काय काय करता येईल, काय विकास कामं करता येईल ते मी करतोय. मला अनेक माझे तुमच्यासारखे पत्रकार मित्र सल्ला देतात, मग तू असं करून तुझी जोखीम उचलत आहे. ठीक आहे ना, जोखीम आहे ना, जोखीम अतुल बेनकेची, पण ह्या जोखीम उचलल्यामुळं जुन्नर तालुक्याचं जर भलं होत असेल तर मी ते उचलायला तयार आहे. त्याच्याबद्दल काय हे नाही. निवडणुकी वेळी बघू, काय लोक ठरवतील ना कोणाला निवडून द्यायचं, कोणाला निवडून द्यायचं, ते तेव्हाच्या तेव्हा ठरवू आपण. रणांगण लांब आहे, मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. आता दुधाचा प्रश्न, कांद्याचा प्रश्न, आक्रोश आहे शेतकऱ्यांमधला. तो आवाज सुप्रियाताई आणि अमोल कोल्हे बनलेत. उद्याच्या काळामध्ये हा लढा सुरू राहायचा असेल शेतकऱ्यांसाठी तर आमदार म्हणून कसं पुढे याल? मी हा जो कांद्याची निर्यात बंदी केलेली आहे, जेव्हा मला कळालं त्याच दिवशी मी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे. आणि केंद्र सरकारने पण निर्यात बंदी जी केलेली आहे ती उठवावी, अशी जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून माझी ती मागणी आहे. मी अजितदादांकडं पण ती मागणी केली की दादा, तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहेत, जसे पवारसाहेब आहेत तसे तुम्ही पण आहेत, तुम्ही आता सत्तेत आहेत, पण तुम्ही ह्या सत्तेचा उपयोग किंवा फायदा करून तुमच्या संबंधाने तुम्ही केंद्र सरकारचे जे मोदी साहेब असतील, शाह साहेब असतील किंवा गोयल साहेब असतील यांच्याकडं सांगून
ही निर्यात बंदी उठवावी याच्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर ह्या एक्सपोर्टचे जे ट्रेडर्सचे माल ठरले होते, जे कंटेनर्समध्ये आहेत, ज्यांचा व्यवहार पण झालेला आहे, ते पण सगळे थांबले होते, ते सोडवण्यामध्ये दादाने मदत केली. परत कांद्याचं उत्पादन जे होतं त्याच्यात प्रत्येक पर एकर टनेज किती उपलब्ध होतं, किती सरप्लस कांदा आहे, किती लोकांना याचा फायदा होईल, त्याची आकडेवारी प्रशासनाने जी केंद्र सरकारकडे पाठवली ती चुकीची आहे हे दादांच्या निदर्शनास आलं. आणि त्यांनी मला तो कागद होता, हे बघ हे असं पाठवलं आहे. म्हणलं मग प्रशासन तर आपलं आहे ना, मग असं कसं पाठवलं? तेवढे त्यांनी ते ई-पीक पाणीवरून पाठवलेलं आहे. पण हे शेतकऱ्याचं नेता म्हणून दादाच्या लक्षात आलं ते बरोबर की यांनी चुकीचं केलं आहे. तेवढे त्याचा पण रिपोर्ट मी पाठवतोय की जेणेकरून खरी माहिती केंद्र सरकारकडे जाईल आणि हे निर्यात बंदी उठवण्यासाठी मदत होईल. म्हणून ते त्यांच्या परीने प्रयत्न करतात आहे. पण मी सरकारचं निश्चित केलेलं आहे. एक शेतकऱ्यांच्या बाजूने डॉक्टर अमोल कोल्हे, सुप्रियाताई सुळे एखाद्या आंदोलन आणि त्याच्या भूमिकेतून पुढे जात असेल तर निश्चित प्रकारे शेतकरी म्हणून माझा त्यांना पाठिंबा आहे. पण तो आता राजकीय पक्ष आणि राजकीय वळण त्याला धारण झाल्यामुळं मी त्याच्यामध्ये प्रत्यक्षात सहभागी नाही. नक्कीच शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आक्रोश मोर्चा निघालाय, मात्र या मोर्चाला राजकीय रंग लागल्यामुळं या आंदोलनाला माझा पाठिंबा नाही असं जाहीर वक्तव्य आज अतुल बेनके यांनी जुन्नरमध्ये केलंय. रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, जुन्नर, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.